नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी नोकरीची तयारी करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर आता भरती प्रक्रियेची जाहिरात आता जलद गतीने जे आहे तर ते येणार आहे आणि सर्व प्रक्रिया आता ही जलद होणार आहे. बिंदू नामावली नावाची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमध्ये शासनाने आता मोठा बदल करायचं जे आहे तर ते ठरवलेलं आहे आणि याचा फायदा नक्कीच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तसेच सध्या शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या या दोन्हींना फायदा जो आहे तर तो होणार आहे. नेमका हा बदल काय झालेला आहे, काय सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की बिंदू नामावलीमध्ये झालेला मोठा बदल नेमका काय आहे. नवीन बदलामुळे भरती प्रक्रिया कशी जलद होणार आहे हा दुसरा प्रश्न असेल. त्याच्यानंतर बरेच लोक म्हणतील की सर हे बिंदू नामावली रोस्टर नाव ऐकले, रोस्टर म्हणजे काय आहे आणि सरकारी भरतीमध्ये या रोस्टर सिस्टीमचं काय महत्व असतं याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. आणि आगामी काळात होणाऱ्या एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या भरतीसाठी लक्षात घ्या की लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती आपण आता सुरू केलेली संकल्प बॅच. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, तुम्ही कुठलाही विषय घ्या, कुठलीही फॅकल्टी बघा आणि तुम्ही त्यांचे लेक्चर्स बघितले तर तुम्हाला आपली क्वालिटी जी आहे तर ते कळून जाईल. त्याच्यानंतरच तुम्ही जो आहे तर तो जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकता. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं. आता हा बदल काय झालेला आहे मी तुम्हाला एक ऑफिशियल जे आहे तर ते दाखवतो बघा. शासनाचं नुकतंच बघा माहिती आणि जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ प्ले. बिंदू नामावली सॉफ्टवेअर विकसित केलेला आहे. बिंदू नामावली म्हणजे जे आम्ही रोस्टर तयार करतो ती अतिशय कठीण अशी प्रक्रिया आहे, पण हे सॉफ्टवेअर विकसित केल्यामुळे ती सोपी करण्यात आलेली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला आणि शासकीय संस्थेला जर हे सॉफ्टवेअर बिंदू नामावली लिहायला सांगितली तर ती त्याला लिहिणं कठीण आहे. पण हे सॉफ्टवेअर तयार केल्यामुळे आता ती अतिशय सोपं झालेलं आहे. यामध्ये जे बिंदू येतात आहे क्रमांक 1 त्याच्या क्रमांक 1 ला ज्या अनुसूचित जाती हा बिंदू आहे, क्रमांक 2 ला अनुसूचित जमाती, क्रमांक 3 ला विमुक्त जाती, असे जे आहे रोस्टरनुसार या बिंदू आपोआप येणार आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त त्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यांना लिहायची आहे आणि त्यासोबतच त्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग, जातीचं प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही सर्व अपलोड करण्याची मुभा आम्ही याच्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता शासनाने काय केलं लक्षात घ्या. बिंदू नामावलीसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आधी हे बिंदू जे आहेत तर ते बसून म्हणजे मॅन्युअली करायचे, त्याच्यामध्ये बऱ्याच चुका होत होत्या. तर ते तसं न होता आता सॉफ्टवेअरला सगळी माहिती त्यांनी दिलेली की महाराष्ट्र शासनाचं रोस्टर कसं आहे. याच्यामुळे 100% एक पारदर्शक डिजिटल आणि जलद प्रक्रिया होणार आहे. आधी हाताने रजिस्टर तयार करणे अत्यंत कठीण आणि किचकट, चुका त्रुटी व्हायच्या, मागासवर्गीय आयोगाकडून पुन्हा पुन्हा सांगितलं जायचं. आता 100% ऑनलाईन प्रक्रिया, सोपी जलद प्रक्रिया आणि ऑटोमॅटिक प्रक्रिया जी आहे तर ती इथं जी आहे तर ती झालेली आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात आधी काय होणार आहे, ऑटो कॅटेगरायझेशन होणार आहे. म्हणजे आरक्षणाचे बिंदू आपोआपच निश्चित होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला बिंदू आहे एससीचा, दुसरा बिंदू आहे एसटीचा, तर तो बिंदू काय म्हणतात मी तुम्हाला सांगतो. डेटा एंट्री पण सोपी जाईल, कर्मचाऱ्यांनी फक्त त्यांची वैयक्तिक माहिती वगैरे भरायची, त्याच्यानंतर ते होणार. आता हे काही जे पॉइंट्स आहेत जे ऑलरेडी शासनामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी लागू आहेत, परंतु याचा आपल्याला जबरदस्त बेनिफिट होणार आहे. कर्मचाऱ्यांची माहिती ते ऑटो कॅटेगरायझेशन वगैरे इथं होणारच आहे. याच्यामध्ये फायदा काय होईल माहितीये का, की येणाऱ्या कालावधीत आपली जी भरतीची जाहिरात निघते, फॉर एक्झाम्पल 50 पदांसाठी जाहिरात निघाली तर त्यांना आता याचं रोस्टर तयार करायचंय. तर या रोस्टरसाठी जर त्यांनी या सॉफ्टवेअरला अपडेट दिलं तर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डायरेक्टली त्यांचं जे आहे तर ते रोस्टर येणार आहे. आता इथं तर माहिती आपल्याला काय कळते की जे कार्यरत आहेत, लक्षात घ्या, जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर आहे. आता जी नवीन नवीन भरती प्रक्रिया येते त्याच्यासाठी हे सॉफ्टवेअर यूज करायचं का नाही याची काही अधिकृत माहिती नाही, पण माझा असा अंदाज आहे की इथं जर यूज केलं तर ऑटोमॅटिकली ते इथं पण जे आहे तर ते भविष्यात किंवा आता देखील सॉफ्टवेअरमध्ये थोड्याशा गोष्टी टाकल्या तर ते नवीन जे काही जाहिरात येतात त्यांना देखील यूज करू शकतात. म्हणजे आपल्याला या रोस्टर सिस्टीमच्या डिजिटलायझेशनमुळे प्रचंड फायदा होणार आहे. म्हणजे डिपार्टमेंट असं नाही म्हणू शकतात की रोस्टर तयार केलेलं. रोस्टरमध्ये काय होणार आहे लक्षात घ्या, या सॉफ्टवेअरमध्ये काय होणार आहे की याच्यामध्ये ते डेटा टाकतील, ते डेटा आयुक्त कार्यालयाकडून त्याची रिव्ह्यू तपासणी होईल. सर्व माहिती अचूक असेल तर त्यांना डिजिटल प्रमाणपत्र तिथं दिलं जाणार आहे त्या विभागाला. जर समजा त्रुटी असेल तर डिफेक्ट लेटर दिलं जाणार आहे आणि त्यांना करेक्शन करून पुन्हा काय करायचंय तर त्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे तर ती माहिती इथं भरायची आहे. तर अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे सर्टिफाईड, ऑटो रूल्स, डॉक्युमेंट, डेटा, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतील. मुळात बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर हे बिंदू नामावली नेमकं काय. तर हे बिंदू नामावली म्हणतात
तर ही एक रोस्टर सिस्टीम आहे मित्रांनो, एक रोस्टर सिस्टीम आहे. सरकारी नोकर भरती आणि आरक्षणाचा हा खऱ्या अर्थाने पाया जो आहे तर तो इथं समजला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बऱ्याच वेळी तुम्ही हा शब्द ऐकला असेल. बघा, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, आकृतीबंध. आकृतीबंध काय ठरवतो माहितीये का? त्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ ठरवतो. म्हणजे त्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या डिपार्टमेंटला 100 लोक आहेत. बिंदू नामावली काय निश्चित करतो की हे जे 100 लोक आहेत याच्यामध्ये एससीचे किती असावेत, एसटीचे किती असावे, विजेचे किती असावेत, ओबीसीचे किती असावेत. तर हे खऱ्या अर्थाने ठरवण्याचं काम हे रोस्टर सिस्टीम करत असतं. रोस्टर सिस्टीम मध्ये येथा जो बिंदू नाम आहे, बिंदू म्हणजे काय? हा पॉइंट. आणि नामावली म्हणजे काय? लिस्ट अँड रजिस्टर. रजिस्टर मधला हा जो बिंदू आहे तर याला कोणाला अलॉट करायचं, म्हणजे कोणती जागा कोणत्या प्रवर्गाला गेली पाहिजे याचं अधिकृत डॉक्युमेंट म्हणजे काय असतं? रोस्टर सिस्टीम असते. आणि रोस्टर सिस्टीम मध्ये जे आरक्षणाची आपली वर्गीकरण आहे, फॉर एक्झाम्पल एससी 13, एसटी 7, ओबीसी 19 इत्यादी वगैरे, 10% सीबीसी, ईडब्ल्यूएस 10%, विजेचं एवढं, तर त्या सगळ्यांचं करण्याचं काम जे आहे तर ते केलं जातं. आता एक्झाम्पल देऊया. फॉर एक्झाम्पल इथं आपण 100 खुर्ची लावल्यात आपण एका हॉलमध्ये. तर हॉल नंबर मधील 1 नंबरची खुर्ची कोणाला बसायला द्यायचं त्याच्यात? तर 1 नंबरच्या खुर्चीला बसायला द्यायचं, एससी ला बसायला द्यायचं, एससी ला तिथं बसवायचं. 2 नंबरच्या खुर्चीवर कोणाला बसवायचं एसटी ला. 3 नंबर कोणाला बसवायचं? म्हणजे ओपन, विजे, ओबीसी. अशा पद्धतीने एक तो बिंदू ठरलेला असतो बरं का. मी हे एक्झाम्पल साठी घेतलं, असाच बिंदू असेल असं नाही. ओके. म्हणजे अशा पद्धतीने काय असतं, हॉलमध्ये समजा 50 खुर्च्या असेल तर त्या 50 खुर्च्यांचं वाटप कसं करायचं तर ते खऱ्या अर्थाने ठरवण्याचं काम हा बिंदू करत असतो. म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की कोणत्या खुर्चीवर कोणाला बसायचं. त्याच पद्धतीने सरकारी नोकरीची जी जाहिरात येणार आहे त्या सरकारी नोकरीच्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या माणसांना किती भरायचं तर ते हे बघितलं जातं. म्हणून तुम्ही बघा की जाहिरात येते, त्या जाहिरातीत समजा 100 जागा असतील तर असं नाही होत की 13% जागा एसटीला भेटते, असं नाही. आरक्षण 13% त्या डिपार्टमेंटच्या याच्यानुसार दिलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मे बी त्या डिपार्टमेंटमध्ये मागच्या वर्षी एसटीच्या पूर्ण जागा भरल्या गेल्या असतील, परंतु एसटीच्या 60% जागा या भरल्याच गेल्या नाही. काही अनुशेष म्हणतात त्याला, अनुशेष. तर तो अनुशेष पुढच्या वर्षी दिला जातो, पुढच्या भरतीमध्ये दिला जातो. म्हणजे यावेळी जागा एसटीच्या कधी कधी जास्त पाहायला मिळतात तर त्याला अनुशेष जो आहे तर तो इथं भरला जातो. ओके. तर या अशा पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी असतात. आता समजा ही 2 नंबरची जागा भरलीच गेली नाही तर पुढच्या याच्यात ही भरली जाते, याला म्हणतात अनुशेष, बॅकलॉग म्हणतात. ओके. म्हणजे या कॅटेगरीचा तोटा नाही होत, कारण की त्याच्या कॅटेगरीला तेवढाच बेनिफिट जो आहे तर तो इथं मिळत असतो. म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया असते, खूप किचकट असते. बऱ्याच लोकांना म्हणजे फार वर्ष निघून जातात तेव्हा ती बिंदू नामावलीची प्रक्रिया जी आहे तर ती जमते. त्याला मंजुरी द्यायला पण लोक घाबरतात, कारण की ते एससी एसटी ओबीसी यांचं मागासवर्गीय त्यांचे आयोग असतात. मग त्याच्यासाठीच आता ही जी डिजिटल पद्धत त्यांनी उभारलेली अतिशय चांगला उपक्रम आहे. सरकारने AI डिजिटल याचा जास्तीत जास्त वापर करावा, ज्याच्या माध्यमातून आगामी काळात हे जे आकृतीबंध बिंदू नामावली जे रोस्टर सिस्टीम असतात तर ते अपडेट होतील आणि याच्या माध्यमातून भरती प्रक्रियेच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या जलद येतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की तुमची कमेंट जी आहे तर ते आमच्यासाठी फार महत्वाची असते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, कारण की महाराष्ट्रात इग्नाइट अकॅडमी सर्वप्रथम अशा पद्धतीच्या न्यूज, बातम्या, अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतात, तेही ऑफिशियल अपडेट. मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला तो ऑफिशियल अपडेटचाच होता. तुम्हाला वाटत असेल की अशी विश्वसनीय माहिती फक्त इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मिळते तर तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे लाईक्स, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.